वांग्याची भाजी बनवतो मला नाही आवडत. अगं आवडेल ते तू खाऊन बघ मग मला सांग हा. अरे मी ना भरलं वांग बनवते. अगं हे तू खाऊन तर बघ तुला नक्कीच आवडेल. आता मुलांना तर वांग्याची भाजी नाही खायची, त्यांना आवडत नाहीये, पण ही भाजी ते नक्कीच आवडीने खाते. तर वांग्याच्या भाजीसाठी आपण घेतलेले आहे इथे 2 मीडियम आकाराचे कांदे आणि ते तेलामध्ये चांगले परतून घेतले. नंतर पाववाटी खोबरं घेतलेलं आहे, त्याचे काप करून ते खोबरं सुद्धा आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. नंतर इथे मी 1 मोठा टोमॅटो, हिंग घेतलेला आहे, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि धणे पावडर आणि आपला रेग्युलर तिखट, मीठ आणि कढीपत्ता. तर आधी आपण जे वाटण आहे ते वाटायला घेऊया. तर त्यासाठी आपण जे खोबरं जे काप करून तळून भाजून घेतलेले आहेत ते खोबरं आधी आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. कारण काय खोबरं थोडंसं मोठं कापलेलं असल्यामुळे ते वाटल्या जाणार नाही, म्हणून कोरडंच आधी आपण ते वाटायचे. तर खोबऱ्यासोबतच मसाले घालायचे. तर इथे पाव चमचा हिंग. आता इथे मध्ये मध्ये पिल्लू खूप मला म्हणजे तिला करायचं आहे सगळं. 1 छोटा चमचा हळद. नंतर आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे 1 छोटा चमचा. नंतर धणे पावडर घेतलेली आहे 1 चमचा, छोटा चमचा 1. नंतर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 2 छोटे चमचे. नंतर आपण इथे तिखट जे आपल्या घरामध्ये आपण वापरतो ते तिखट, आपण जे रेग्युलर बनवून ठेवतो आपल्या वर्षभराचं ते तिखट आपण घेतलेले आहे 2 चमचे. आणि आधी आपण हे कोरडंच सगळं वाटून घेणार आहोत. आता हे जे वाटण आहे हे कोरडं मी वाटून घेतलंय. आता आपण इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून घ्यायचे. तर या कांद्यासोबतच मी इथे आलं आणि लसूण सुद्धा परतून घेतलेला आहे. 1 इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या. आता कोथिंबीर घातलेली आहे मुठभर आणि टोमॅटो घालणार आहोत आपण. 1 मोठा टोमॅटो आपण इथे वापरतोय आणि हे सगळं साहित्य बारीक आपण चांगलं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसतच असेल की पिल्लू खूप मध्ये मध्ये येते. आणि आता हे वाटण चांगलं आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय. आता आपण जे वांगी कापून ठेवलेली त्या वांग्यांना मीठ लावून घ्यायचंय, म्हणजे आपल्या वांग्यांना आतपर्यंत मीठ लागतं. तर इथे मी अर्धा चमचा मीठ बाजूला काढून घेते, म्हणजे आपल्याला मीठ लावता येईल वांग्यांना. हे बघा मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ आपण वांग्याला आतून लावून घ्यायचंय, म्हणजे आपण जेव्हा वांग खाऊ तेव्हा हे वांग सुद्धा चांगलं चवदार लागेल. तर आपण आतून सुद्धा वांग्याला मीठ लावून घ्यायचंय आणि वांगी सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायची की आतमध्ये कीड वगैरे नाही आहे ना. आता सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपण भरलं वांग करतो ते कशा पद्धतीने आपण कापून घेतो ते. तर कीड वगैरे नाही ना हे चेक करून आपण आतून व्यवस्थित मीठ लावून घ्यायचंय आणि बाजूला ठेवून देऊया. आणि मग नंतर आपण जो मसाला बनवलेला आहे, वाटण बनवलेलं आहे, ते वाटण आपण ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचंय. तर मी सगळ्या वांग्यांना मीठ व्यवस्थित लावून घेते आणि आता मी इथे वाटण भरून घेते. भरपूर मस्त गच्च असं वाटण आपल्याला ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचंय, म्हणजे जेव्हा आपण भाजीतलं वांग खाऊ तेव्हा वांग मस्त चवदार आणि टेस्टी लागेल. तर आता ही सगळी वांगी मी व्यवस्थित अशी भरून घेते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर अशाच पद्धतीने मी सगळी वांगी भरून घेणार आहे. आणि जर तुम्हाला अजून कोणती रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ती बनवण्याचा सुद्धा पूर्ण प्रयत्न करेन. तर व्यवस्थित असं हे आपण मसाला जो आहे हा व्यवस्थित असा वांग्यामध्ये गच्च भरून घ्यायचा, म्हणजे वांग मस्त असं टेस्टी लागेल.
तर आता सगळे वांगी भरून घेतली आहे. इथे पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे, कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे आणि एक एक वांग आपण या तेलामध्येच सोडून घ्यायचं आहे. आपल्याला हे वांग चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे वांग फुटत नाही. म्हणजे आपण जेव्हा वांग शिजवून घेतो तेव्हा वांग फुटत नाही, म्हणून आपण वांग तेलामध्ये परतून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने वांग चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यावर असे भाजल्यासारखे किंवा त्याचं वांग चांगलं भाजल्या गेलेलं आहे, त्याचा रंग बदलतो. हे आपल्याला म्हणजे जेव्हा आपण वांग परततो तेव्हा त्याचा रंग बदलतो, म्हणजे आपल्याला समजतं की आपले वांग जे आहे ते आता चांगले भाजून झालेले आहेत. तशा पद्धतीने 1-2-3 मिनटं आपण ही वांगी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि मग नंतर इथे आपण वरतून आपला मसाला घालायचा आहे. ते बघा, त्याचा वांग्याचा रंग बदलला आहे, म्हणजे आपली वांगी चांगली तेलामध्ये परतली गेली आहे. आता आपण जे राहिलेलं वाटण आहे हे वाटण सगळं इथे घालणार आहोत. आता तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांनाच की जो भरलेल्या वांग्याचा मसाला सगळ्यांना आवडतो आणि मग सगळेजण वांग्यातला मसालाच मागतात. त्यामुळे आपण इथे वाटण जास्त घातलेलं आहे. जर तुम्हाला कमी घालायचं असेल तर तुम्ही कमी सुद्धा घालू शकता. आणि हे वांग मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी, कोणत्याही भाकरी बरोबर हे वांग अगदी भन्नाट लागतं. आता हे छान परतून घेतलेलं आहे. थोडा वेळ आपण असंच परतून घेतलंय आणि इथे थोडं पाणी घातलं आणि जे मिक्सरच्या भांड्यामधले जो मसाला राहिलेला असतो ते पाणी सुद्धा आपण इथे घातलेलं आहे. तर अगदी अर्धा ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे. आणि आता आपण इथे झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं आपलं वांग चांगलं शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर एक 7 मिनटं झालेत आणि आपलं वांग तुम्हाला दिसतच असेल की किती भन्नाट असं दिसतंय. आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया, एकदा परतून घेऊया आणि आपला गॅस बंद करून आपण ही भाजी सर्व करूया. हे बघा किती सुंदर रंग आपल्या भाजीला आलेला आहे ते, आणि वांग सुद्धा छान शिजले. आता मी इथे वेदांसाठी एक प्लेट वाढून घेते. आणि पिल्लूनी काय केलं, जो मसाला आहे या मसाल्यासोबतच भाकरी मस्त एक फस्त केलेली आहे. पण वेदांतला आता मी जेवण वाढून देते. मस्त वांगी मी प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्यासोबत मी त्याला एक मस्त ज्वारीची भाकरी, थोडीशी काकडी देणार आहे. वेदांत शक्यतो भात खायला मागत नाही, त्याला भाकरी चपाती असंच लागतं. त्यामुळे त्याला मी एक भाकरी देते आणि काकडी देणार आहे. आणि मग आता आपण बघूया की वेदांची काय प्रतिक्रिया असेल ते, त्याला भाजी आवडली का नाही ते. मगाशी तर बोलून गेलाय की मम्मी मला वांग्याची भाजी आवडत नाही, पण असं नसेल, जर असं वाटणाचं जी जर भाजी असेल ना तर त्याला खूप आवडते आणि तो आवडीने खातो. तर आता वेदांतला मी इथे ताट आणून दिलंय, आता तो खाऊन पाहिल. बरं, मग तू बोलत होता ना मला की मला वांग्याची भाजी आवडत नाही. आता मस्त झाली आहे ना? हो, खूप मस्त टेस्टी आहे. आणि वेदांतला तर ही भाजी खूप आवडलेली आहे. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वांग्याची ही भरली वांगी नक्की बनवून पहा आणि मला नक्की सांगा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.